आज बनवली मस्त अशी पाट्यावरली खमंग चटकदार अशी चटणी। तर कशी बनवली चला सुरू करू रेसिपी। शिवाय नमस्तुभ्यं मैत्रिणींनो, मी अंजली कुंभार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत लाल मिरचीची मस्त अशी खमंग चटणी। त्यासाठी मी इथं वाळलेल्या सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। जास्त तिखट नाही आहेत, जास्त तिखट नाही घ्यायची मिरची। एक छोटा चम्मच जिरे घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीर, एक कांदा आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या। आता आपण ही चटणी पाट्यावर वाटून घेणार आहोत। जिरे, आता आपण मिरच्या आणि जिरे पाट्यावर थोडेसे वाटून घेऊ। तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। तर याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि मिरच्या मस्त खसाखस पाट्यावर अशा वाटून घ्यायच्या। तर या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून या मिरच्या एकदम मस्त फाईन वाटून घ्यायच्या। अतिशय खमंग अशी चटणी होती। उन्हाळ्यामध्ये जर केली तर एक चपाती ऐवजी 2 चपात्या खातो मी। आता तुम्ही बघू शकता चटणी मस्त वाटल्या गेलेली आहे। आता त्याच्यामध्ये कैरी टाकलेली आहे। आता कैरी टाकून परत त्याला मस्त बारीक वाटून घ्यायचं कैरीला पण। तरी ते आंबा मस्त बारीक वाटून झालेला आहे चटणी बरोबर, तुम्ही बघू शकता। तर आता कैरी मस्त बारीक वाटून झालेली आहे। आता आपण लसण त्याच्यामध्ये कुटून घेऊ या पद्धतीने। तर चटणी वाटून झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊ। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकू। आता कांदा आणि कोथिंबीर मस्त मिक्स करून घ्यायची। इथे तयार झालेली आहे मस्त अशी आपली लाल मिरचीची खमंग अशी चटणी। आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊ। तर बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे या चटणीला। अतिशय टेस्टी लागते भाकरीसोबत, चपातीसोबत। तर तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने मस्त अशी खमंग लाल मिरचीची चटणी। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद। गरमागरम मस्त ज्वारीची भाकरी आणि त्याच्यासोबत मस्त अशी ही पाट्यावर वाटलेली चटणी। त्याच्यावर मस्त असं तेल घालायचं। तर तयार झालेली आहे आपली मस्त अशी पाट्यावरली चटणी। एवढी अप्रतिम लागते ही चटणी। 8 दिवस आरामात टिकेल ही चटणी। तुम्हाला जर चटणी ठेवायची असली तर त्याच्यामध्ये कांदा नाही टाकायचा। जेव्हा आपल्याला चटणी खायला घ्यायची तेव्हा कांदा मिक्स करायचा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।